गॅस सिलेंडर अभावी रत्नागिरीतील काही हॉटेल्स बंद झालेत। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्याचा फटका त्यांना बसतोय। हॉटेल बाहेर गॅस सिलेंडर नसल्याने दुकान बंद असल्याचे बोर्ड लावले गेलेले आहेत। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून 30 मोठ्या 10 छोट्या हॉटेलला दिलासा मिळाला, तर शहरातील 40 हॉटेलला सिलेंडर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मोठ्या हॉटेलला 9 किलोचे तर छोट्या हॉटेलला 5 किलोचे सिलेंडर दिले जातील। आखाती देशांमध्ये दिवसेंदिवस युद्धाचा भडका वाढत चाललेला आहे आणि याचा परिणाम जर पाहिलं तर भारतामध्ये पडत आहेत। रत्नागिरीमध्ये स्थिती जर आपण पाहिलं तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळत नसल्यामुळे बहुतांश हॉटेल या बंद अवस्थेच्या ठिकाणी पडत चालली आहेत। सकाळच्या न्याहारी बनवण्यासाठी गॅस उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी हॉटेल बंद आहे असे देखील बोर्ड लागलेले आहे। शहरातील अनेक ज्या हॉटेल छोटे जे हॉटेल आहेत तिथे एलपीजी गॅस सिलेंडर नसल्यामुळे हे दुकान बंद असल्याचे जे बोर्ड आहेत हे झळकताना आपल्याला पाहायला मिळतात। रत्नागिरी शहरातील 30 मोठ्या हॉटेलला तर 10 छोट्या हॉटेलला या सिलेंडर द्यायचा निर्णय झाला होता आणि आपण पाहिलं तर मोठ्या हॉटेलला 19 किलोचे सिलेंडर तर छोट्या हॉटेलला हे 5 किलोचे सिलेंडर देण्याचा देखील निर्णय झाला आहे। एकंदरीतच व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने अनेक छोट्या हॉटेल चालकांना या ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याची ही वेळ आलेली आहे। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने या ठिकाणी जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते देखील या ठिकाणी निराश झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकच सिलेंडर मिळत असल्याने जर कोकणामध्ये पाहिलं तर ऐन पर्यटन हंगामामध्ये हॉटेल व्यावसायिकाची ही मोठी अडचण झालेली आहे। 13 मार्च पासूनच जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचं या ठिकाणी वितरण बंद आहे, त्यामुळे सरसकट बंद आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कुठेतरी जो मिळत नसल्यामुळे जे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत रत्नागिरीतील ते कुठेतरी नाराज झालेले देखील आपल्याला दिसून येत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।